किराणा घेण्यासाठी गेलेल्या एसटी बस वाहक 3 दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत नांदर्डे ते तरहावद रस्त्यादरम्यान पुलाच्या खाली अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला। शहराचे अवयव परिसरात ठिकठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले। या घटनेनं शहाद्यात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण पसरलंय। वाहकाचा मारेकरी कोण? वाहक मराठे 15 किलोमीटर पोहोचले कसे? तुकडे करणारे मारेकरी किती? थोडीशीही भीती नसावी अशा अमानुषपणे तुकडे करून दहशत निर्माण करण्याचा तर प्रयत्न चालू नाही ना, असे अनेक प्रश्न पोलिसांवर प्रशासनावर उपस्थित होताना दिसत आहेत। मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात येतील का, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहादा येथील सदाशिव नगरात राहणारे राजेंद्र उत्तमराव मराठे वय 53 हे राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा आगारात एसटी बसचे वाहक होते। 13 मार्च रोजी राजेंद्र मराठे हे दुपारी 4 वाजेच्या सुमारास किराणा घेऊन येतो असं घरी सांगून गेले। शहरातील भाजी मंडीत असलेल्या एका किराणा दुकानावर त्यांनी किराणा वस्तूंची यादी दिली असावी, परंतु तेथून वाहक राजेंद्र मराठे हे कुठे गेले ते कळाले नसल्याने ते गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता होते। कुटुंबियांसह नातलगांशी परिसरात शोध घेतला असता ते मिळून आले नाही। अखेर शहादा पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली। त्यातच 16 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास डायल 112 वर कॉल आला। तरहावद ते नांदर्डे गावादरम्यान असलेल्या पुलाखाली एका पुरुषाचा मृतदेह जळालेल्या व तुकडे तुकडे झालेल्या अवस्थेत दिसून आले असे सांगण्यात आले। त्या माहितीच्या आधारे शहाद्याचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पुलाच्या खाली पोलिसांना जळालेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। तसेच परिसरात त्या मृतदेहाचे अवयव अन्य ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले। हा मृतदेह कोणाचा याचा शोध पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली, परंतु रात्री बराच उशीर झाल्याने पोलीस शहाद्यात परतले। दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुन्हा तपास सुरू केला। मृतदेहाची उत्तरीय तपासणी घटनास्थळी करीत असताना शहादा पोलीस ठाण्यात 3 दिवसांपूर्वी हरवल्याची नोंद असलेली व्यक्तीचं वर्णन व मयताच्या उजव्या पायाचा अंगठा नातेवाईकांनी ओळखला। त्यामुळे जळालेल्या अवस्थेत असलेला मृतदेह हा 3 दिवसांपासून बेपत्ता असलेले एसटी बस वाहक राजेंद्र उत्तमराव मराठे यांचा असल्याचं तपासात निष्पन्न झालं। त्यामुळे अधिक तपासासाठी शहादा पोलिसांनी धुळे वैद्यकीय विभागाच्या पथकासह श्वान पथकालाही घटनास्थळी बोलावले। यावेळी वैद्यकीय विभागाच्या पथकानं घटनास्थळी मयताचे पार्थिवाची शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। याबाबत मयताची मुलगी भावना राजेंद्र सरोदे मराठे यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार मारेकरी अनोळखी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। संजय मोहिते, शहादा।